स्नॅपडीलचा कोलॅब आहे, पहिला पेड कोलॅब होता हा. सर मी काय म्हणतो, प्लीज जाऊया ना सर. काय म्हणतं, मी मेडिटेट करून मला कसं वाटतंय त्याचा मी अनुभव तुम्हाला. हाय गाइस, वेलकम बैक टू माय व्लॉग. दिस इज कार्तिक कुलकर्णी और आप सबका स्वागत है मेरे व्लॉग में. एंड दिस इज़ गोना बी अ रैंडम डे व्लॉग. तो आज मैंने सोचा मेरे पास बहुत कंटेंट है दिखाने के लिए आज के दिन, तो मैंने सोचा व्हाई नॉट टू मेक अ व्लॉग. तर मी काल रात्रीच विचार केला होता की मी उद्या व्लॉग बनवेल आणि म्हणून मी व्लॉग पण बनवते. सो बेसिकली माझे काही प्लॅन्स आहे आज माझ्या रूममेटसोबत, जे मी तुम्हाला पुढे दाखवेल. मी आत्ता नाही बोलणार ऑब्वियसली. सो मी आज बेसिकली लवकर उठले. सो आय थॉट लाईक वाय नॉट टू मेडिटेट, कारण की लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन जर तुमच्यात असेल तर तुम्हाला मेडिटेट करणं हे आवश्यक आहे. आवश्यक बरोबर बोलली ना? अवश्य आहे तुमच्या लाईफमध्ये मेडिटेट करणं तुम्हाला. आणि मला खूप लोक बोलतात सुद्धा, काही लोक बोलतात की मेडिटेट केलं पाहिजे, यू नो, फॉर द कॉन्सन्ट्रेशन, गुड कॉन्सन्ट्रेशन अँड ऑलसाठी. सो त्यामुळे मी म्हटलं लवकर उठलं तर आपण करूया. सो लेट्स मेडिटेट. हाय गाईस, सो ही आमची गच्ची आहे. सकाळचे 8:30 वाजता आहे आणि आता मी इथे थोडंसं योगा नाही मेडिटेट करणार थोडं बसून. ठीक आहे, 5-10 मिनटंच करू. ठीक आहे, फर्स्ट डे जास्त एनर्जी नाही दाखवायची फर्स्ट डेला, नाही तर दुसऱ्या दिवशी तुम्ही बेडवर पडलेले असतात परत. त्यामुळे आपण वरवर करू. ठीक आहे, वरवर करायचं गाईस, जास्त डीपली काही करायचं नाही. फर्स्ट 4-5 दिवस कोणत्याही गोष्टीत ना असं वरवर करायचं असतं. मी एकदा थोडंसं कन्सिस्टंट राहिले की थोडं उसमें जान ठोक देने की. ठीक है, जान ठोक देने की. फाइन. ओके, सो 5-10 मिनटं मी मेडिटेट करून मला कसं वाटतं आहे त्याचा मी अनुभव तुम्हाला सांगणार. मस्त वाटतं गाईस, खूप छान वाटतं आहे. उद्या पण आपण सेम करू. ठीक आहे, जर जमलं तर. माझ्यासाठी मोठा टास्क तर हाच आहे की लवकर उठणं आयुष्यात. आय डोंट लाईक वेकिंग अप अर्ली इन द मॉर्निंग, बट आय नीड टू, कारण की खूप अभ्यास आहे गाईज. सो आता मी रेडी झाली आणि मी आता लॅबला जाणार आहे आणि मला एक शूट करायचं होतं. तर ते शूट कसलं आहे मी तर तुम्हाला थोड्या वेळाने सांगेलच. ॲक्च्युली आत्ता मला लेट झालेलं आहे लॅबला जायला, त्यामुळे मी आत्ता काही जास्त म्हणजे नाही सांगू शकत ज्याचं मी शूट करत होती त्याच्याबद्दल. पण मी लॅबवरनं आली की मी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगेल ऑब्व्हियसली. अँड आता लॅबला जाऊ आपण. सो लेट्स गो. माझी तिकडे इंटर्नशिप सुरू आहे बेसिकली OJT साठी ऑन जॉब ट्रेनिंगसाठी. सो हा 6th सेममध्ये आम्हाला एक सब्जेक्ट आहे. तर लाईक NEP पॅटर्ननुसार तो असतो. तुम्हाला तुमच्या फील्डमध्ये काहीतरी काम करायचं असतं फॉर 120 आवर्स आणि त्याचं तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं आणि एक्सपिरियन्स पण यायला पाहिजे, जो की मला बऱ्यापैकी येतोय. ठीक आहे, अँड लेट्स गो नाव. बेसिकली दीदीने पावभाजी बनवली होती अँड मी याला ब्राऊन ब्रेड सोबत खाते आणि मग लॅबला जाणार. छान आहे. म्हणजे ही पार्सल आणली होती, होममेड नाही भाजी. हो, कांबेरमध्ये ठीक आहे, जास्त मसाला आहे. Neon hums like a subtle thrill. Shadows dance on the windowsill. एक मोठा श्वास घ्या, श्वास सोडा, मूठ सोडून द्या. सिलेक्ट केल्यानंतर जे आपण स्मेअर बनवतो ना त्याचं हे आहे स्लाइड्स. सो बेसिकली याच्या लेसमेन आणि बफर हे टाकू फॉर 1 मिनिट अँड 7 मिनिट आणि मग नंतर हे मायक्रोस्कोपच्या अंडर बघितलं जातं. हाय, सो आता मी मूवीला जायला निघाली आहे. सो मला मनपाला जायचं आहे माझ्या एरियाच्या इथून. तर मी आत्ता बुक करते उबर. मी पहिले बसने यायचा विचार केला पण म्हटलं जाऊ दे नको. नीट बोलता येईल. काय रे चिमण्यांनो,
ओळखलं नाहीत मला? प्रजनन हा विषय आयुष्यात पहिल्यांदा कुणी शिकवला तुम्हाला? सो मी आत्ता मूवी पाहायला आले. लाईक मधली सुट्टी आहे ही मूवीच्या मधली. मी माझ्या रूममेट सोबत आली आहे, जसं मी तुम्हाला पहिले पण सांगितलं. या साईडला सगळे बसले अँड आता मधला ब्रेक आहे तर या. त्यांची भाषा आपण लाजून नाही, ठासून बोलायला पाहिजे. वा बबन. हा मग लो एक आले विलोटे इधर देख. You mean? मेरे को कम सॉस लगता है तो we're gonna flip. या यू कॅन सी दिस. कोणता आहे हा? That's paneer and capsicum या सॉरी. with Okay. some sauce. तुझा पण दाखव. हे माझं आहे ना. आणि I have ordered chicken sausage and mushroom. ओके ओके. हे पण उघडून दाखव. हे काय तुझं? माझं व्हेज पार्ट. तुझं पण तू उघड. हे मी उघडेल ना माझं, तू तुझं उघड. ये viewers को देखना है. नाही, अच्छा हो तुझं नॉनव्हेज आहे. Yeah, काय माहिती chicken नॉनव्हेज पण असणार ना माझे सबस्क्रायबर. सगळे व्हेजच थोडी Smell तो असणार. बड़ी अच्छी sexy आ रही है. सो दिस इज स्टफ पनीर Parcel. पार्सल. तंदूरी पनीर parcel. तंदुरी पनीर पार्सल आहे हे माझं. आणि रेखाने काय ऑर्डर Chicken केलं? wings. ओके. हाय गाईज. तर जसं की मी सकाळी तुम्हाला सांगत होते की मी एक शूट करत होते आणि मला त्या शूटचं तुम्हाला नंतर सांगताना आलं लगेच की मी कसला शूट करत होती. सो मी आत्ता सांगते कारण मी तेव्हा थोडं लॅबला जाण्याच्या गडबडीत होती म्हणून. सो मी बेसिकली आत्ता हा जो टॉप घातला आहे, माझी जी कुर्ती आत्ता मी घातली आहे ती, आणि मला एक बॅग ही कोलॅबमध्ये मिळाली आहे आणि एक असे म्हणजे पेअर ऑफ फ्लॅट्स लाईक स्लिपर टाईप पण मी एक घेतलं आहे. तर हे स्नॅपडीलचं कोलॅब आहे आणि त्यांनी लाईक पेड केलेलं आहे याच्यासाठी. सो बेसिकली इट्स व्हेरी छोटीशी अमाऊंट जी त्यांनी पे केली आहे, बट लाईक माझ्यासाठी पहिला पेड कोलॅब होता हा. अँड इट वॉज रिअली नाईस. लाईक जे पण काय मी शूट केलं ते तुम्हाला आता येईलच 2-3 दिवसात, किंवा जेव्हा माझा व्हिडिओ एडिट होईल तेव्हा मी शॉर्ट म्हणून टाकेलच. आणि मला नाही माहिती हा व्हिडिओ कधी माझा एडिट होईल आणि हा येईल, बट होप मी लवकरात लवकर एडिट करेल आणि मग तुम्हाला टाकून देईल मी हा व्हिडिओ तसा. बाकी तर मला मजा आली म्हणजे व्हिडिओ बनवताना, आणि त्यांची कुर्ती पण मला आवडली. इवन बॅग इज नाईस. दॅट मीन्स स्लीपर लाईक छान होते. सो मला आवडलं सगळंच. आणि या आय एम हॅपी की ठीक आहे मी ज्याच्यात करते मला थोडंसं कुठून तरी काहीतरी स्टार्ट असं झालं आहे. मला कोलॅब्स येतच होते, असे कोलॅब यायचे मला छोटे छोटे, ते पण मी खूप अप्रोच करायची लोकांना. मला स्वतःहून कधी कोणी अप्रोच नाही केलं. फार 1-2 लोकांनी मला अप्रोच केलं असेल, किंवा मोजून 3-4 असेल काही. मला तर 2च आठवत आहे आत्ता ज्यांनी मला अप्रोच केलेलं आहे, आणि बाकी मला असेच वाटतं स्पॅम, कारण मी सगळ्यांना रिप्लाय नाही करत. ऑब्व्हियसली इंस्टाग्राम असा प्लॅटफॉर्म असतो जे अर्ध्या वेळा फेक पण असतात. सो नाही. आणि आत्ता मला थोडं काय समजायला लागलं आहे कोलॅबचे पण गोष्टी. तर या अँड हे तर माझं खूप पहिलं पेड कोलॅब होतं. मला तर हे पण नाही माहिती की हे म्हणजे टाकलं पाहिजे की नाही कोलॅबचं. मी कोणाला तरी विचारेल आहे मगच मी टाकेल ऑब्व्हियसली. अँड या दॅट वॉज इट गाईज. That was it for today's vlog. If you like this vlog, don't forget to like, share and subscribe. मी असेच व्लॉग बनवत राहील तुम्हाला जर आवडत असेल तर. आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो या. आणि आज आम्ही मूवी जी पाहिली आहे क्रांती ज्योती, खूप छान होती मूवी. तुम्ही पण पहा ती मूवी. आपल्या मराठी भाषेबद्दल, आपली मातृभाषा जी आहे त्याचं इम्पॉर्टन्स त्यांनी त्याच्यात सांगितलं आहे. खूप छान होती, फनी होती, मस्त होती, इमोशनल होती, मस्त होती मूवी. सो तुम्ही पाहू शकतात. मला आवडली, माझ्या जॉनरची होती. मला जास्त असे खून खराबे टाईप मूवीज नाही आवडत, तर मी तसलेच मूवी बघते. रॉमकॉम किंवा मग मिस्टेरियस बघते मी, असे ज्याच्यात वो समजता ना खुनी कौन है एंड में, तर
बघते, तसल्या मूवीज पण बघते. त्याच्यात खून करावा असतो, बट तो खून करावा मी असं करून बघून घेते, ठीक आहे. सो या, पण ते मिस्ट्री अँड ऑल मला आवडतं, थोडंसं सस्पेन्स अँड ऑल ना, कुछ पकड पडेल टाईप. आणि बस एवढंच आजच्या ब्लॉगसाठी. भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. टिल दॅट डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब आणि सांगा मला कॉमेंटमध्ये की मी अजून कसे व्लॉग बनवू शकते, मला आयडियाज देत जा. अँड फॉलो मी ऑन इंस्टाग्राम ऑल्सो. थँक्यू. मी लिंक दिलेलीच आहे माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये. सो गो अँड चेक आउट ओव्हर देअर. बाय, गुड नाईट.